माऊली, मी आपला मित्र दादाराजे भोसले बिजवडीकर। तुम्ही जे हे दृश्य पाहत आहात, हे दृश्य आहे सकाळच्या चहाचं। आज आळंदी ते पंढरपूर वारकऱ्यांचा प्रवास चालू आहे। आपल्या विठोबाला भेटण्यासाठी हे वारकरी जात असताना वाटेमध्ये त्यांना नाश्त्याचं, वारकऱ्यांना प्रत्येक ठिकाणी नाश्ता असतोय, जेवण असते, अन्नदाते जेवण देत असतात, अन्नदाते नाश्ता देत असतात। असे चहा पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी केलेली असते आणि चहा पाण्याची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी बघत असतोय। पण प्लास्टिकच्या कपामध्ये चहा दिले जातात आणि ते प्लास्टिकचे कप आपल्या शरीरासाठी किती घातक आहेत, किती धोकादायक आहेत, आपण न्यूज वरती बघतो, आपण मीडियावरती बघतो। कारण त्या प्लास्टिकच्या कपामध्ये जे प्लास्टिक असते, गरम चहा त्याच्यामध्ये ओतल्यानंतर ते प्लास्टिक त्यात वितळतं आणि ते वितळलेलं प्लास्टिक आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर कॅन्सर सारखे भयंकर असे आजार आपल्याला जडतात। आणि आज या व्यक्तींनी जो उपक्रम राबवला आहे, स्टीलच्या कपामध्ये चहा देऊन, आणि तो चहा केमिकल विरहित असा चहा आहे। त्याच्यामध्ये अद्रक आहे, त्याच्यामध्ये गवती चहा आहे, त्याच्यामध्ये लिंबाचा रस आहे आणि तो दिला जातो ब्लॅक टी म्हणून स्टीलच्या ग्लासमध्ये। असे वारकरी बघा, त्यांची चहाची तलप, हा चहा पिल्यानंतर त्यांना डबल चहा पिवा असा वाटतोय। कारण चहाच तशा क्वालिटीचा बनलेला आहे आणि चहाच तशा प्रकारचा, म्हणजे काही अन्नदाते अन्न द्यायचं म्हणून देत आहेत, काही चहा वाटप करायचा म्हणून चहा वाटप करतात, पण त्याच्यामध्ये साखर कमी असेल किंवा साखरच जास्त असेल, चहापत्ती कडवट असेल। पण इथला जर तुम्ही चहा पिला, आत्ताच मी चहा पिऊन बघितला, इथं जर तुम्ही चहा पिलात तर तो चहा डबल पिवा असा वाटतोय। कारण तो चहा त्या क्वालिटीचा आहे, आयुर्वेदिक आहे। कारण आता कुठलेही पाणी पिऊन, कुठेही रात्रीच्या 1-1, 1:30 वाजता आंघोळ्या करून वारकऱ्यांना घशाचा प्रॉब्लेम व्हायला लागले, सर्दीचा प्रॉब्लेम झालेला आहे। आणि तेच मर्म जाणून आज या व्यक्तींनी, या अन्नदात्यांनी ते मर्म जाणून अद्रक, गवती चहा, त्याच्यामध्ये लिंबाचा रस आणि अतिशय कमी प्रमाणात चहापत्ती वापरून तो असा काढाच तयार केलेला आहे। आणि तो काढा पिल्यानंतर हे जे माऊली आहेत ते धन्य होऊन त्यांना आशीर्वाद देऊन जाताना आपल्याला बघायला भेटत आहे। बघा तुम्ही, हे लोक आशीर्वाद देऊन त्यांना, आणि हाच आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायम उभा राहणार आहे, पंढरीच्या पांडुरंगासारखा। आपण आता तो चहा कसा बनवतात ते पण आपण अपडेट घेऊया। हे चहा वाटप करतायत किंवा हे पवित्र असं अन्नदानाचं काम करतात, त्यांच्याशीच हे करूया। रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी। 100 कोटी रामनाम जप महायज्ञ लिखित स्वरूपात चालू असलेले यज्ञ मंदिर रामकृष्ण हरी मंदिर, पुणे नगर रोड, शिक्रापूर, कासारीपाडा तालुका शिरूर, जिल्हा पुणे, या मंदिराच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, दानशूर देणगीदाराच्या माध्यमातून ही सेवा चालते। आणि या सेवेसाठी सिटीकूल या कंपनीने एक ट्रकभर पाणी वारकऱ्यांसाठी मोफत दिलेलं आहे। या अशोका इंडस्ट्रीज ही कंपनीचं नाव आहे। त्यांचे डायरेक्टर रुपाली अशोकराव गरुड यांनी एक ट्रक पाणी वारकऱ्यांसाठी दिलेले, त्यांना रोज वाटप होते। त्याचप्रमाणे चहा पावडर गुप्तेश्वर ट्रेडिंग कंपनी भोसरी यांनी क्वालिटी चहा पावडर दिलेले। त्याचप्रमाणे लिंबू, आले, गवती चहा भांडाज लांडे, सत्यवान बुलबुल यांनी दिले। अनेक दानशूर दात्यांनी क्विंटल, 2 क्विंटल साखरेच्या माध्यमातून, किलो, 5 किलो, 10 किलो साखरेच्या माध्यमातून, रोग देणगीच्या माध्यमातून सेवा दिलेली आहे। आणि या सेवेकरी रात्रंदिवस काबड कष्ट करतात। हे नंदबाई भुजबळ असतील, हे मुळे महाराज कोरेगाववरून अनेक सामाजिक कार्यकर्त्याकडून साखर जमा केली, मंगलताई असेल, शारदाताई असेल, रासकर महाराज असेल, हे ज्ञानेश्वर माऊली असेल, हे इकडे हे खेडकर माऊली असतील, ते भुजबळ माऊली असतील, तिकडं या ठिकाणी लांडे माऊली असेल, हे अशा प्रकारच्या तिकडे जाधव माऊली आहेत, त्या ठिकाणी बाबा आहेत, अशा सगळ्या कार्यकर्त्याच्या मिळून ही सेवा चालू आहे। आता मी तुम्हाला चहाची टॅग सांगतो त्या पद्धतीने। चला तर आपण बघू, चला तर आपण पाहूयात चहा कशा प्रकारे बनवला जातो। आणि तो एक प्रकारचा अतिशय उत्कृष्ट असा वारकऱ्यांसाठी बनवलेला काढा आहे, त्याच्यामध्ये केमिकल विरहित तुम्ही पाहू शकत असाल। याच्यामध्ये हा गवती चहा आहे, गवती चहा, त्याच्यानंतर हे बघा, ही गवती चहा,
आणि हे अद्रक आणि तुम्ही पाहू शकत असाल की हे लिंब म्हणजे त्यांनी काही लिंबाचा रस ही त्याच्यामध्ये टाकला जातोय आणि चहापत्ती अतिशय क्वालिटीची म्हणजे क्वालिटी चहा म्हणून मानतात. तर हे ट्रेडिंग कंपनी भोसरी यांनी तुम्ही पाहू शकत असाल की अशा या मावशी आलं आणि गवती चहा लिंबाचा रस काढण्याचं काम असेल, आलं बारीक करायचं काम असेल, तर या माय माऊली वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. हे आपले जे या उपक्रमाचे सर्व आहेत धायरकर महाराज यांच्या सूचनेनुसार आणि यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ 8 ते 10 माणसं रोज या वारकऱ्यांची सेवा करत आहेत. पाण्याच्या बॉटल असतील, चहा असेल आणि चहाही तो स्टीलच्या कपामध्ये दिला जातोय आणि ते स्टीलचे कप धुण्यासाठी 2 माय माऊली तिथे बसलेले आहेत. त्या 2 माय माऊली चहाचे कप धुवून वारकऱ्यांची सेवा करण्याचं ते आपल्या पदरी पुण्य पाडून घेत आहेत. तुम्ही पाहू शकत असाल की अशी चहाची गर्दी होते. नक्कीच माऊली हा तुमचा अतिशय वाखाणण्याजोगा उपक्रम आहे. तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारची वारकऱ्यांची सेवा करताय. वारकऱ्यांच्या सेवेबरोबरच तुमची विठ्ठलाची सेवा करताय. विठ्ठल तुम्हाला अशीच सेवा करण्याचं बळ देवो. विठ्ठल तुम्हाला तुमचं आरोग्य व्यवस्थित ठेवो आणि तुमची वारी ही पंढरीची वारी 2026 चांगल्या पद्धतीनं आरोग्यमय निरोगी जावो हीच मी माझ्या चॅनलच्या तर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. बघा मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला याच्या वेळेस काय कमेंट आहेत ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय रामकृष्ण हरी.